पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील उधवा ग्रामपंचायतीने पेसा क्षेत्राअंतर्गत एक ऐतिहासिक आणि स्तुप्त उपक्रम राबवत आदिवासी लोक संस्कृतीच्या जतनासाठी भक्कम पाऊल उचलले आहे। पेसा अंतर्गत ग्राम सभेला मिळालेल्या अधिकारांचा प्रभावी वापर करत उधवा ग्रामपंचायतीने भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले। ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोककलांचे सादरीकरण झाले असून या उपक्रमाची चर्चा सध्या संपूर्ण पालघर जिल्ह्यात रंगली आहे। कार्यक्रमात पालघरच्या विविध भागातील पारंपरिक आदिवासी लोकनृत्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली। प्रत्येक सादरीकरणात मातीचा सुगंध आणि परंपरेचा ठसा स्पष्ट जाणवत होता। धरमपूर येथील कलाकारांनी सादर केलेला टिपरी नाच प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट मिळवून गेला। उधवा, मिसाळपाडा, रोहेटे आणि शेनसरी येथील पथकांनी जोशपूर्ण घोर नाच सादर करून वातावरण भारावून टाकले। सायवन येथील कलाकारांनी गौरी नाच, तारपा नाच आणि कांबड नाच सादर करत पारंपरिक वाद्यांच्या सुरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले। गांगोडी येथील पथकाचा लयबद्ध तूर नाच हा कार्यक्रमाचा आणखी एक आकर्षण बिंदू ठरला। पारंपरिक पोशाख, ढोल ताशे, तारपा वाद्यांचे मंजूळ स्वर आणि कलाकारांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। उपस्थित ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला। हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी उधवा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली। या उपक्रमाचे मुख्य श्रेय डॉक्टर रामचंद्र थोरात, अध्यक्ष पेसा कोष समिती, त्यांच्या संकल्पनेतून आणि पेसा अंतर्गत निधीच्या योग्य नियोजनातून या कार्यक्रमाला दिशा मिळाली। निर्मला फर्ले, सरपंच उधवा, त्यांच्या नेतृत्वाखाली ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली। नैनेश तांडेल, ग्रामसेवक, कार्यक्रमाचे अचूक नियोजन आणि प्रशासकीय जबाबदारी समर्थनपणे पार पडली। कमू भिकू भोये, महिला सदस्य, महिलांचा सहभाग वाढवून स्थानिक समन्वय साधण्यात त्यांचे योगदान मोलाचे ठरले। कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनासाठी पत्रकार संदीप थोरात यांचे विशेष प्रयत्न उल्लेखनीय ठरले। तसेच गांधीनगर येथील ग्रामपंचायत सदस्य नरेश मिसाळ, राधी राऊत, संगीता थाळेकर आणि संदेश भावर यांचे मोलाचे सहकार्य लाभले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश भोये आणि रमेश घुटे यांनी प्रभावी शैलीत पार पाडले। या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर काशीनाथ चौधरी आणि आदिवासी एकता परिषदेचे डॉक्टर सुनील पराड यांचे मार्गदर्शन लाभले। ग्रामस्थांकडून या उपक्रमांवर कौतुकांचा वर्षाव झाला। आपल्या मातीतील कलांना ग्रामपंचायतीकडून व्यासपीठ मिळाले तरच त्या कला जिवंत राहतात, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या। आजच्या आधुनिकतेच्या लाटेत अनेक पारंपरिक लोककला लोप पावत चालल्या आहेत। अशावेळी उधवा ग्रामपंचायतीने घेतलेला हा पुढाकार केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून आदिवासी अस्मिता जपण्याचा आणि पुढील पिढ्यांपर्यंत परंपरा पोहोचवण्याचा एक दृढ संकल्प आहे। उधवा ग्रामपंचायतीचा हा उपक्रम इतर ग्रामपंचायतीसाठी आदर्श ठरावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। पेसा अंतर्गत लोक सहभागातून संस्कृतीचा जागर कसा करता येतो याचे जिवंत उदाहरण उधवा ग्रामपंचायतीने घालून दिले आहे। रिपोर्टर संदीप थोरात। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असे आमचे मित्र, माझे मार्गदर्शक डॉक्टर रामचंद्र थोरात सर, एक अभ्यासू असं व्यक्तिमत्व, आपल्या या उधवासारख्या गावातनं उच्च विद्याविभूषित झालेलं असं हे व्यक्तिमत्व आज त्यांनी स्वतः PhD करून या देशातील अत्यंत अग्रगण्य असे मानणारं विद्यापीठ, त्या विद्यापीठामध्ये आपलं कामकाज करत आहेत। आणि तेही करत असताना या आपल्या मातीशी नाळ, आपल्या समाजाची नाळ त्यांची अजूनही आहे आणि पुढेही राहणार आहे, याच्याबद्दल आमच्या मनामध्ये कुठली शंका नाही। या मातीशी आपल्या माणसांची सातत्याने
संबंध ठेवणारे, त्यांना सातत्याने मार्गदर्शन करणारे, मुंबईमध्ये नोकरी करत असताना आपली समाजाची संस्कृती, आपलं आदिवासीत्व जतन व्हावं या दृष्टिकोनातून हा उपक्रमचा पुढाकार त्यांनी घेतला. मी खरं म्हणजे ग्रामकोच समिती आणि ग्रामपंचायतीचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, ग्रामकोच समितीच्या माध्यमातून केला जातो. सरपंच ताई आणि सर्व ग्रामकोचचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, मी मनापासून तुमचं पुन्हा पुन्हा अभिनंदन यासाठी करतोय की 5% पेसा निधीमधनं कुठली कामं घ्यावीत, यामध्ये बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये सदस्यामध्ये मतभेद आणि संघर्ष असतो. फक्त विकास कामं किंवा काहीतरी वेगळं काम करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, ग्रामकोच समितीच्या माध्यमातून होतो. पेसा समितीवरती निवडण्यासाठी जेव्हा ग्रामसभा लावली जाते तेव्हा बरेचसे वाद आणि भांडणं होतात, परंतु ही एक आदर्शवत अशी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपक्रम आहे आणि ग्रामकोचच्या माध्यमातून की ज्यासाठी हा 5% अबंध निधी हा शासनाने आपल्याला दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आपली आदिवासी संस्कृती, आपलं आदिवासीत्व हे जतन व्हावं, ते पुढं जावं, यासाठीचा प्रयत्न या निधीमधनं करावा, एवढा मोठा उदात्त हेतू आपल्या माध्यमातून होत आहे. खरं म्हणजे आज मराठीमध्ये बोलू नये असं मला वाटतं, आपल्या आदिवासी संस्कृतीचं आहे. आज हा जो बराचसा शिकला वर्ग नाही काय, जे आपण शिकलं मग तिथं आपले काय दादा, आपले ठरले दादा, आपले डायरेक्ट मराठीत चालू करू, आपली भाषा तर बोलला पाहिजे. एक चांगला उपक्रम, आपले जे आदिवासी समाजाच्या ज्या रूढी आहेत, परंपरा आहेत, नृत्य आहेत, भाषा आहे, या सगळ्या टिकल्या पाहिजेत आणि त्यासाठीचा हा कार्यक्रम. खरं म्हणजे मी थोरात सरांना मनापासून धन्यवाद पुन्हा पुन्हा तेच सांगतोय की अत्यंत भारावून गेलो या कार्यक्रमामध्ये मुळे. मी नेहमी माझं हेच सांगणं राहतं की मराठी ही आपली मातृभाषा अभ्यासातली असली, संवादाची असली, संभाषणाची असली तरी आपली जी आदिवासी भाषा आहे, कोकणा असेल, वारली असेल, मल्हार कोळी असेल, या भाषा टिकल्या पाहिजेत. भाषा आपण खास करून जे नोकरदार वर्ग आहेत, आपल्या मुलांना आपण घरात मराठीमध्ये बोलायला शिकवतो आणि माझं तर हे मत आहे की आपली भाषा जेव्हा ती मुलं लहानपणामध्ये जर शिकली नाहीत तर त्यांना ती लय आणि ती बद्ध, त्यांना तो ढाचा त्यांना बोलता येत नाही. आणि त्यामुळं मी बऱ्याच वेळा जात पडताळणीच्या कार्यालयामध्ये जातो आणि तिथं जेव्हा बघतो तेव्हा आपली भाषा आपल्याला येत नसेल तर सगळ्यात मोठं दुर्दैव हे आपलं आहे. आणि मी मोठ्या अभिमानाने सांगतो की माझ्या दोन्ही मुलांना उत्तम कोकणी आणि ठीकठाक वारली भाषा येते. वारली भाषा ठीकठाक यासाठी म्हणतो की आता आम्ही जरा वेगळ्या तिथं काशात राहतो, त्यामुळे तिथं आमचे आजूबाजूचे वारली समाज आहे, बांधव सगळा आहे, त्यामुळे ते बऱ्यापैकी बोलतात, पण कोकणी भाषा उत्तम बोलतात. त्यामुळं ही आपली ओळख आहे. खरं म्हणजे ही आपलं उद्या आपल्या संस्कृतीवरती कोणी अतिक्रमण करेल त्यावेळेस ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब राहणार आहे, आपली बोलीभाषा. त्याच पद्धतीनं आपण गावदेव वगैरे करतोय, बऱ्याच ठिकाणी आपण पाश्चात्य संस्कृती आणू, परंतु गावदेवासाठी आपण, मला वाटतं की सगळीकडे मी बोलतो की आपली संस्कृती आपण जतन केलं पाहिजे. हे डीजे फिजेच्या पाठीमागे न लागता जे आपले कारभारी आहेत त्यांना विश्वासात घ्या आणि ते सांगतील तसं करा. आपण डीजेच्या तालावरती भरपूर लग्नातही नाचतो, इतर ठिकाणी नाचतो आणि त्यामुळे आपली संस्कृती आपली टिकवावी लागेल. गावदेव आणि इतर जे उपक्रम आहेत ते आपले कारभारी जे भगत लोक आहेत त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि ते सांगतील त्या पद्धतीने करावं. मला वाटतं मी अधिक वेळ न घेता मगाशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ती लय सापडत नाही आणि म्हणून ते मराठीमध्ये बोललो. खरं म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्तानं या आपल्या संस्कृतीची पुन्हा एकदा ओळख आणि जी नवीन जी शिकलेली मुलं आहेत किंवा शिकत आहेत त्यांना त्याची ओळख व्हावी. हे नृत्य आपल्या समाजाचं वैभव आहे. आपली संस्कृती ही हजारो वर्षापासूनची संस्कृती आहे, ही टिकली पाहिजे. तिचं जतन संवर्धन हे करणं
येत्या पिढीचं काम आहे, तुमचं आमचं काम आहे. आणि आपल्यातलं आदिवासीत्व आपल्याला साबूत ठेवायचं असेल तरी आपली संस्कृती आपण टिकवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, आपलं ती जबाबदारी आहे. एवढं या ठिकाणी बोलतो. मी पुन्हा एकदा ग्रामपंचायत उधवा आणि ग्रामकोष समिती गांधीनगर या सगळ्यांचं विशेष असं अभिनंदन करतोय. या कार्यक्रमासाठी सहभागी झालेले सगळे जे नृत्य करणारी लोक आहेत, या गावातील आजूबाजूच्या पाड्यातनं आलेली सगळ्या लोकांना मनापासून धन्यवाद देतो. सगळ्यांना मानाचा जोहार करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. अतिशय